भोला भोला एकनाथ लिंगार बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय हर। नमस्कार, आपण आज इथं आहोत सोलापूरच्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं जन्मस्थान असणाऱ्या सोन्नलगी मंदिरामध्ये। इथं आपल्यासोबत उपस्थित आहेत गुड्डापूर धानम्मा देवी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे विश्वस्त, तसेच काशी जगद्गुरू यांचं जे वाराणसी काशी विद्यापीठ आहे किंवा काशी जंगमवाडी मठ जो आहे किंवा काशी जगद्गुरूंचं जे काही संस्थान आहे त्याच्यावरती विश्वस्त म्हणून असणारे आणि त्यांचा सोलापुरामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा नावलौकिक पोहोचवणे आणि धर्माचा प्रचार प्रसारासाठी जे माध्यम आपण मुख्य म्हणतो ते आपल्यासोबत इथं आहेत सिद्धय्या स्वामी हिरेवट स्वामी। तर त्यांना आपण एक प्रश्न विचारत की स्वामीजी, सोलापुरामध्ये ह्या स्थानाचं महत्त्व काय आहे आणि याचा इतिहास काय? ज्याला आपण दक्षिणेची काशी म्हणतो, ज्याला शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी 12व्या शतकात भूकैलास केलेला आहे, अशा या पवित्र सिद्धरामेश्वरांच्या वास्तव्य असलेल्या ठिकाणी आज आपण उपस्थित आहोत। 12व्या शतकात कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले, त्याच्यापैकीचे एक शिवयोगी सिद्धरामेश्वर। त्यांना संत म्हणता येत नाही, हे अवतारी पुरुष होते, प्रत्यक्ष ईश्वराचे रूप त्यांच्याकडे आहे, शिवाचं अवतार त्यांनी घेतलेलं आहे आणि पृथ्वीवर मानवजातीचं कल्याण करण्यासाठी शिवाने सिद्धरामेश्वरांच्या रूपाने अवतार घेतलेला आहे। आणि ह्याचं मूळ कारण म्हणजे जगद्गुरू रेवणा सिद्धेश्वरांनी त्यांना दाम्पत्यानं आशीर्वाद दिला। सगळ्यांना आश्चर्य वाटेल की मुद्दगौडा आणि सुग्गला देवी यांच्या उदरी यांचा जन्म झालेला आहे। हा जन्म 65व्या वर्षी हा मुलगा जन्मतो, याचं कारणच हे एक आश्चर्य आहे की जगात यांच्याकडनं एक चमत्कार घडण्यासाठी आहे, मानवजातीचे कल्याण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी अवतार घेतलेला आहे। आणि त्याला प्रत्यक्ष मल्लिकार्जुनाचा आशीर्वाद मिळाल्यामुळं ह्या सोलापूरला त्यांनी भूकैलास केलेले आहे। या ठिकाणी त्यांनी 68 लिंग, 8 गणपती, काळ भैरव हे आणि एक सिद्धरामेश्वराच्या मंदिरामध्ये जिथं जो तलाव आहे हा पवित्र तलाव स्थापन करून युगानुयुगे या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे। आणि हे आपण बघतो 1993मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये भूकंप किल्लारीला होऊन गेला, आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये कितीतर घरं पडले, कितीतरी अनर्थ घडलेला आहे, पण आपल्या सोलापूरमधले एखादी ईंटसुद्धा पडली नाही। हे शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी केलेल्या कार्याचं आणि त्याने दिलेल्या आशीर्वादाचं एक जिवंत उदाहरण आहे। जो कोणी या सोलापूरमध्ये वास्तव्याला येतो, कुठलाही माणूस येऊ दे, सिद्धरामेश्वराच्या श्रद्धा निष्ठा ठेवून या ठिकाणी जो कार्य करतो तो कधीही उपाशी पडलेला नाही। साधा एक भिकारी सुद्धा घ्या, तो इथं उपास पडत नाही, ही आख्यायिका नाही, वस्तुस्थिती आहे। म्हणून सिद्धरामेश्वरांचा मानवा जातीवरच नव्हे, पशु पक्षीवर सुद्धा त्यांचा आशीर्वाद आहे। असले हे महान शिवयोगी सिद्धरामेश्वर आपल्या सोलापूरमध्ये 12व्या शतकात होऊन गेले। 101 वर्ष त्यांचं आयुष्य होतं आणि त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे। योगीनाथची जी समाधी आहे, जसं ज्ञानेश्वर महाराज कार्य केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत आहे ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतले, तद्वतच महास्वामींचा संतांचा जो कार्य झाला, कार्यकाळ संपल्यानंतर देवाच्या आज्ञेप्रमाणे या ठिकाणी योगीनाथ समाधी त्यांनी घेतलेला आहे। हे असलं एक पवित्र ठिकाण आहे, त्याला आपण सर्वांनी नतमस्तक होऊन या ठिकाणी श्रद्धेने निष्ठेने त्यांची जर सेवा केलो तर आपल्या जीवनात कधीही काही कमी पडणार नाही।
12व्या शतकातली ही कथा आहे, सांगितली जाते 12व्या शतकातली. सिद्धरामेश्वरांचं जन्म या ठिकाणी झाला तेव्हा सिद्धरामेश्वर या परिसरामध्ये गाई आणि इतर जनावरं ते घेऊन चारायला जायचे. या परिसरात फिरता फिरता ज्या ठिकाणी आता गुरुभेट म्हणतो आपण, त्या गुरुभेटच्या ठिकाणी ते गाई चालत गेले होते. काही मंडळी चालत श्रीशैलमला जाताना दिसले. श्रीशैलमला जाताना दिसल्यानंतर त्यांना विचारलं कुठे चाललं. म्हटल्यानंतर आम्ही श्रीशैल मल्लिकार्जुन देवाला भेटायला चाललो म्हणून सांगितलं त्यांनी. मल्लिकार्जुनांना भेटायला चालल्यानंतर मग त्यांना सांगितलं की बाबा मग मी पण येऊ का. या म्हणले, चल म्हणले तुला. मग तुम्ही प्रवासी आहात म्हणजे यात्रिक आहात तर तुम्ही बसा येतं आणि तुम्हाला काय आमच्या सोलापुरात तुम्ही आलात तुम्हाला काय खायला देऊ म्हणून विचारलं त्यांनी. तेव्हा त्यांना दही भात पाहिजे म्हणून सांगितलं आणि दही भात पाहिजे म्हटल्यानंतर मग सिद्धरामेश्वर घरी आले. घर म्हणजे तिथं आता आपण उभारलेलं आहोत या ठिकाणी त्यांचं घर होतं. इथं सिद्धरामेश्वरची गद्दी म्हणतात त्याला. तर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आईला म्हटलं की काही यात्रिक भगवा झेंडा वगैरे घेऊन त्या ठिकाणी मल्लिकार्जुनला भेटायला चाललेले आहेत श्रीशैलला, तर मी पण जातो आई आणि मला दही भात दे. त्यांना दही भात द्यायचा आहे असं त्यांनी सांगितलं. मग आईने माझा मुलगा एवढं कधी स्पष्ट बोलत नाही आणि हा बोलायला लागलाय म्हटलं तर काहीतरी चमत्कार आहे असं सांगून त्यांनी त्या ठिकाणी दही भात करून दिलं मुलाला आणि जा बाळ घेऊन त्यांना दे पाहुण्याला म्हणून सांगितलं. तेव्हा ते गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांना बसायला सांगितलं होतं ते लोक त्या ठिकाणी नव्हते. मग त्यांना विचारलं म्हणलं असं कसं कुठं झालं कुठं गेलं म्हणलं इकडे गेलं म्हणलं. तर मग त्यांना ते भेटले आणि नंतर त्यांना दही भात दिलं त्याने. आणि त्या यात्रेकरूंच्या बरोबर त्याने मल्लिकार्जुनला भेटायसाठी इथून थोडंसं दही भात राहिलं होतं ते दही भात घेऊन ते यात्रेकरूंच्या बरोबर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर कुठे आहेत मल्लिकार्जुन म्हणून विचारलं त्यांनी. हे काय म्हणले सांगितले हे पिंड दाखवली. श्रीशैल मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरं लिंग आहे. उज्जैनी महाकालेश्वर, ओंकार ममलेश्वर, परल्या वैजनाथ, दाखिला भीमाशंकर, चैतवंत रामेश्वर, नागेश्वर द्वारकावणे, वाराणस्या तो विश्वेश्वर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकम गौतमी तटे, त्र्यंबकेश्वर नाशिकचे, हिमालय तू केदारांचे कृष्णेश्वर शिवालय. हिमालयामध्ये केदारनाथ आहेत आणि कृष्णेश्वर वेरूळचे ते 12वे ज्योतिर्लिंग आहे. पैकी श्रीशैल मल्लिकार्जुन हे दुसरं लिंग आहे. आणि त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांना म्हणले हे लिंग दाखवल्यावर त्या साधू महाराजांना म्हणले तुम्ही हे नाही म्हणले मल्लिकार्जुन. मला अगोदर मला ज्या व्यक्तीने दही भात मागितलं ते मल्लिकार्जुनने मागितलं म्हणलं मला आणि नाव विचारल्यानंतर मल्लिकार्जुन म्हणून सांगितलं त्यांनी. मग कुठे गेले तुमच्याबरोबर होते की नाही म्हणले मल्लिकार्जुन. अरे नाही रे बेटा हेच मल्लिकार्जुन आहेत म्हणून सांगितलं. तेव्हा त्यांना इतकी सिद्धरामेश्वरला एकदम वाईट वाटलं की मल्लिकार्जुनने मला फसवलं, मला इतकं आणलं आणि इथं मला भेटलं नाही काय, मला इथं भेटतात म्हणून सांगितलं असं म्हणून ते त्या श्रीशैल मल्लिकार्जुनजवळ एक त्या ठिकाणी कदळीबन आहे आणि कदळीबनाच्या बाजूला एक मोठं असं पर्वतसारखं मोठं एरिया आहे. त्या दरीमधील आता काय मला परमेश्वरानेच फसवलं, आता मी घरी जाऊ आई वडिलांना काय सांगायची अवस्था त्यांच्यामध्ये निर्माण झाली असेल आणि ती अवस्था आता मी कशाला जाऊ. मल्लिकार्जुनने मला फसवलं म्हणून त्याने उद्विग्न होऊन तिथं उडी मारली त्या दरीमध्ये उडी मारल्यानंतर साक्षात शिवाने त्यांना वाचवलं. आणि तो मला वाटतं तशा पद्धतीचा एक फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. साक्षात शिवाने सिद्धरामेश्वरला पकडलं आणि त्या म्हणले तू असं तू जाऊ नको, माझा तुला आशीर्वाद आहे, तुझी भक्ती बघून मी प्रसन्न झालो आहे आणि माग म्हणले तुला काय मागायचं आहे. तेव्हा सिद्धरामेश्वरने सांगितलं मला काही नको, तू माझ्याबरोबर परत चल म्हणून सांगितलं. तुम्ही माझ्याबरोबर या आणि सोन्नलगीमध्ये तुम्ही या म्हणून सांगितलं आणि हट्ट धरून बसले. हट्ट धरून बसल्यानंतर त्यांनी सांगितलं येतो म्हणून सांगितलं, पण एकच तू मागं वळून बघू नको, मी तुझ्या बरोबर आहे असं सांगितलं होतं. आणि त्या दोघांची गुरुभेट जी आहे ते आपलं आता काँग्रेस कमिटी जी आहे त्या ठिकाणी ते थांबले.
त्या समोरच्या ठिकाणी त्या दोघांची भेट झाली अशी एक आख्यायिका आहे. आणि त्याच्यानंतर मागं वळून बघू नको म्हणून सांगितलं होतं, पण त्यांनी मागं वळून पाहिले. मागं वळून पाहिल्यानंतर साक्षात मल्लिकार्जुनांच्या बरोबर आलेले हे जे 68 लिंग आहेत, हे 68 लिंगाची स्थापना जी आहे ते सिद्धरामेश्वरने त्यावेळी त्यांच्याबरोबर आले आणि त्या ठिकाणी स्थापित झाले अशी एक आख्यायिका आहे. सोलापूरमध्ये लोकांना पिण्याचं पाणी नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, तेव्हा त्यांनी सिद्धेश्वर तलाव खणला आणि सिद्धेश्वर तलाव खणताना त्यावेळी पंढरपूरला एक जोडपं चाललं होतं. पंढरपूरला जोडपं चाललं असताना त्या जोडप्याला सांगितलं, महाराज आम्हाला पण तलाव खोदायची इच्छा आहे, सेवा करायची इच्छा आहे, करा म्हणले. आणि ते महाराजाबरोबर इतकं काम केलं त्यांनी त्या ठिकाणी तलाव करताना. आणि त्या दिवशी एकादशी असलेले देखील ते विसरून गेले होते. एकादशी असलेले विसरून गेल्यानंतर मग त्या दिवशी त्यांना त्यांच्या पत्नीला आठवण आली त्या वारकऱ्याच्या. त्यांनी म्हणलं, महाराज आम्ही वारकरी पंढरपूरला चाललो होतो, आम्ही इथंच थांबलो, पांडुरंगाचं दर्शनच व्हायचं राहिलं म्हणून सांगितलं. तेव्हा त्या ठिकाणी साक्षात्कार गुरु महाराजांनी दिला. सिद्धरामेश्वराने पंढरपूरच्या पांडुरंगाला त्या ठिकाणी बोलवलं. आता तुम्ही जर सिद्धेश्वर मंदिरामध्ये बघितलं तर डावीकडे जे पांडुरंगाची मूर्ती आहे ती सिद्धरामेश्वरांनी स्थापित केलेली मूर्ती आहे अशी आख्यायिका आहे. सिद्धरामेश्वरनी या गावाला प्यायच्या पाण्याचा प्रश्न त्याने त्यावेळी सोडवला, मोठं तलाव खोदलं आणि या गावचं नाव स्वन्नलापूर म्हणून ठेवलं. आणि सिद्धरामेश्वर सन्नलगी म्हणून हे गाव प्रसिद्ध होतं. पुष्कळ लोक सांगतात 16 गावं एकत्र येऊन सोलापूर झालं, ते चुकीचं आहे. वास्तविक आता जुनं पुराणं जर काढून बघितलं, अनेक साहित्य जर वाचलं तर त्याच्यामध्ये सोलापूर स्वन्नलापूर हे सिद्धरामेश्वरांनी स्वन्नलगी म्हणून नाव ठेवलं होतं. आणि स्वन्नलगीला कर्नाटकचे कन्नड भाषिक पुष्कळ या ठिकाणी येतात आणि स्वन्नलगी हे नाव जे आहे हे स्वन्नलगी नावाचा अपभ्रंश होऊन कर्नाटकचे लोक ऊर म्हणतात, गावाला काय म्हणतात, ऊर म्हणतात. आणि गावाला ऊर म्हणतात, स्वन्नलगीला स्वन्नलापूर म्हणून आले. स्वन्नलापूर, स्वन्नलगीचा स्वन्नलापूर झालं. स्वन्नलापूर होता होता ब्रिटिश लोक आले आणि या 18व्या शतकामध्ये त्यांनी सोलापूरचं नाव शोलापूर करून टाकलं. ज्या पद्धतीनं आज बॉम्बेचं मुंबई झालं, अनेक गावचे नावं बदलले, पूर्वीसारखं केलं. आता त्या ठिकाणी अहमदनगरला त्या ठिकाणी अहिल्यानगर झालेलं आहे, उस्मानाबादचं त्या ठिकाणी धाराशिव झालं आहे, संभाजीनगर झालं औरंगाबादचं. तसं शोलापूरचं पण आता सोलापूरचं पण स्वन्नलापूर व्हावं किंवा स्वन्नलगी व्हावं अशी आमची एक भावना आहे. पुष्कळ लोक सिद्धरामेश्वरला सिद्धेश्वर म्हणतात, वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीला. सिद्धरामेश्वरमधला राम जो आहे तो कोण काढून टाकलाय कोणाच ठाऊक, पण सिद्धरामेश्वर असं नाव आहे. सिद्धरामेश्वरचं हे स्वन्नलगी आहे. तुम्हाला सांगतो, माणसं नमस्कार कुठं करतात, ज्या ठिकाणी चमत्कार आहे त्या ठिकाणी नमस्कार करतात. त्या ठिकाणी चमत्कार होतो, लोकांना अनुग्रह मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी रोज जवळजवळ 200 लोक कमीत कमी या ठिकाणी येऊन या ठिकाणी कंकण बांधून घेतात, त्या ठिकाणी पेटी बांधून घेतात, विभूती लावून जातात आणि अगदी मोफत त्या ठिकाणी करतात. ते लोक इथं कुठलाही पैसा घेतला जात नाही. जे दानधर्म लोक देतात, पेटीमध्ये घालतात, महाराजांना देतात, ते आनंदाने स्वीकारलं जातात. हा अंधश्रद्धेचा भाग नाही. लोक येतात, आपलं या ठिकाणी अनुग्रह घेतात. या ठिकाणी कुणाला असं हे झाल्यानंतर हे होत आहे असं कुणाला सांगितलं जात नाही. शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी शिवयोग समाधी घेतली आहे. आणि पुष्कळ लोकांना हे माहिती नाही आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी आज आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतलेली आहे. पण संजीवन समाधी घेताना ज्ञानेश्वर माऊलींनी सिद्धरामेश्वरला साक्षी ठेवून त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. सिद्धरामेश्वराची ही असीम कृपा, फार मोठा आशीर्वाद सोलापूरकरांवरती आहे. माझे वडील कैलासवासी माजी आमदार बाबुरावजी साकोते अप्पा सांगायचे की या पंढरीमध्ये कोणी पण येऊ दे, तो सुखी राहतो, त्याला 2 वेळचं अन्न त्याला मिळतं आणि इथून कोणी रिकाम्या हाताने जात नाही, त्याचं कल्याणच होतं आहे. आम्ही त्यांना गुरु महाराजांना वंदन करतो. शिवयोगी सिद्धरामेश्वर सगळ्यांना सुखी ठेवू, सगळ्यांना आनंदात ठेवू, सगळ्यांचं कल्याण करू, एवढंच आजच्या या निमित्ताने सांगतो. जय सिद्धरामेश्वर.